मी आता मुंबई गोवा महामार्ग चिपळूण बहादूर शेख नाका इथे आहे. आपण बघू शकतो बहादूर शेख पूल ते साधारण दीपक हॉटेल आहे तिथपर्यंत हे फ्लायओव्हर टाकण्याचं काम चालू होतं आणि कालच हा फ्लायओव्हर खाली पडला आहे. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे सकाळी काही प्रमाणामध्ये चीर गेल्या होत्या आणि नंतर 2 तासामध्येच हा पूल कोसळला. काम चालू होतं ना, त्या कामाच्या आजूबाजूला आपल्याला असं बॅरिकेशन केलेलं दिसतंय आणि साधारण काम चालू व्हायच्या अगोदरपासूनच हे बॅरिकेशन केलेलं होतं, कारण की काम करताना वगैरे एखादी गोष्ट वरून पडू शकते, त्यामुळे प्रवास करणाऱ्या जे प्रवासी आहेत त्यांना त्रास होऊ शकतो या दृष्टीने बॅरिकेशन केलेलंच होतं. हा ब्रिजचं आपण साधारण बघितलं तर ह्या ठिकाणी क्रॅक गेल्या होत्या सकाळी आणि ही क्रॅक सकाळी गाडीतून जाताना काही इथल्या प्रवाशांनी सुद्धा शूट केलं होतं आणि त्यानंतर 2 तासामध्येच हा पूर्ण जो पूल आहे, ब्रिज आहे, तो काही कोसळला आहे. साधारण इथपासून जवळजवळ 100 ते 150 मीटरचा जो भाग आहे तो पूर्ण हा खाली कोसळला आहे आणि अजूनसुद्धा इथून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी ही मोठी जोखमीचीच बाब असणार आहे, कारण की ह्या ब्रिजचं अजूनसुद्धा पुढे जवळजवळ 500-600 मीटर काम बाकी आहे. हे सुरुवातीचंच काम चालू होतं त्यावेळेला हा ब्रिज पडलेला आहे. आज सकाळी बांधकाम मंत्रीसुद्धा इथे येऊन पाहणी करून गेले, घटनास्थळाची पाहणी केली आणि आता आपण बघितलं तर हे जे ब्लॉक्स वगैरे जे खाली पडलेत फ्लायओव्हरचे ते अजूनसुद्धा काही उचलण्याचं वगैरे काम चालू झालेलं नाही आहे. सगळं जे पडल्यानंतर आहे त्याच स्थितीमध्ये आहे कालपासून. जवळ आपल्याला जो हा एवढाच भाग दिसतोय ना, त्याच्या अर्धा भाग पुढे म्हणजे वाशिष्ठी नदी आहे, बहादूर शेखचा जो पूल आहे तिथपासून जे पूर्ण पुढे आल्यानंतर थोडाफार पुलाचं काम झालं होतं आणि तिथपासून तर ह्या बहादूर शेख नाकापर्यंत हे काम प्रगतीपथावर होतं आणि त्यावेळेलाच हा अपघात घडला. तो क्रेन आहे, म्हणजे हे जे पुलाचे जे भाग असतात जे लटकवले जातात, ज्यावेळेला पूल खाली पडला त्यावेळेला ती क्रेनसुद्धा तुटून गेलेली आहे. हा चिंचनाक्यामध्ये जाणारा रस्ता आहे, त्या रस्त्याला सुद्धा इथं डायव्हर्शन केलं आहे. जवळजवळ हा क्रेनचा जो भाग आहे जिथं ब्रिज बनतो आहे तो भाग पूर्ण बॅरिकेड केलेला आहे. त्यामुळे आपल्याला जर चिंचनाक्याकडे जायचं असेल तर पुढे वळून यावं लागतं आणि आपण महामार्गाचं काम बघितलं तर पाहिजे तेवढ्या गुणवत्तेमध्ये नाही. आपण बघितलं तर परशुराम घाटामध्ये सुद्धा बरेच ठिकाणी रस्ता खचला आहे. त्यानंतर बहादूर शेखचा जो पूल आहे, पूल बघितला तर पुलावरती सुद्धा, नवीन पुलावरती सुद्धा खड्डे पडलेले आहेत. काही ठिकाणी आपल्याला ज्या तारा आहेत, शिगा आहेत त्या आपल्याला दिसून येतात, पण अजूनही आपण बघितलं तर पुढचं बरंचसं फ्लायओव्हरचं काम बाकी आहे. त्या ठिकाणी सुद्धा अशा दुर्घटना होऊ शकतात, त्यासाठी काळजी घेतली पाहिजे. ही खूप मोठी घटना होती, कारण की आपण बघितलं तर काही जे कामगार आहेत ते संध्याकाळच्या वेळेला ही जे फ्लायओव्हर बांधलेलं आहे त्या ठिकाणी खाली थोडे विश्रांतीसाठी थांबायचे. त्यानंतर मशिनी वगैरे असतील, इक्विपमेंट असतील ते ह्या पुलाखालीच ठेवलेल्या होत्या आणि त्यावेळेला जर एखादा वर्कर असेल, काम करणारा, तो इथे खाली असता तर त्याचासुद्धा जीव गेला असता, जीवितहानी झाली असती. पण हा पूल ज्या वेळेला कोसळला त्यावेळेला कोणी उपस्थित नव्हतं आणि प्रत्येकाला इथे काम करणारा थोडा अंदाज होता की ह्या ठिकाणी क्रॅक गेलेले आहेत, अशी घटना होऊ शकते. त्यावेळेला सगळ्यांनी अगोदरच खबरदारी घेतली होती, त्यामुळे इथे जीवितहानी झाली नाही. पण आपण बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणावरती हा पुलाचा भाग पूर्ण कोसळला आहे. तर हा पूर्ण ब्रिजचा आपण साधारण बघितला 100 मीटरचा पूल आहे, पूर्ण कोसळला आहे. आता ह्या बाजूने वाहतूक चालू आहे आणि पलीकडच्या ड्रायव्हर्सच्या बाजूने सुद्धा वाहतूक चालू आहे. तर ह्या ठिकाणी आपण बघितलं तर ड्रम लावून बॅरिकेड केलेलं आहे, पण मला वाटतं व्यवस्थित बॅरिकेड करण्याची गरज आहे, कारण की इथे काही जे इथे प्रवासी असतात, स्टॉपसाठी थांबलेले असतात, ते काही जण इथून पलीकडे जाण्याचा सुद्धा प्रयत्न करत आहेत, कारण की हा जो भाग आहे ज्या आपल्याला अडकलेला दिसतोय वरती, तो भागसुद्धा कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे इथून कोणालाही पलीकडे जाण्याची परमिशन देता कामा नये. काही जण शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे इथे व्यवस्थित बॅरिकेड करण्याचं गरज आहे. जसं ह्या बाजूला आपण बघतोय बोर्ड लावले त्याप्रमाणे इकडे सुद्धा पूर्णपणे बॅरिकेड करण्याची गरज आहे. आणि आसपासचा भाग बघितला तर आपण हा चिंचनाळ्याकडे जाणारा रस्ता आहे आणि हा मुंबई गोवा महामार्ग आहे. आपण बघितलं तर व्यवस्थित देखरेख करण्यासाठी एक विशिष्ट डायव्हर्शनसाठी इथे एखादा माणूससुद्धा कॉन्ट्रॅक्टरने ठेवणं गरजेचं आहे, कारण की हा जो भाग राहिला आहे तो खाली पडून सुद्धा एखाद्या वेळेला जीवितहानी होऊ शकते, आपण नाकारू शकत नाही. जो ब्रिज पडला आहे त्या ब्रिजपासून पूर्णपणे वर चालत जाऊया. तुम्हाला हा पूर्ण ब्रिज मी दाखवतो की कशा प्रकारे इथं काम चालू होतं आणि हा पूर्ण कोसळलेला भाग आहे. ह्या बाजूने सुद्धा आता वाहतूक चालू आहे. हा
हा जो कोसळलेला ब्रिज आणि वाहतूक चालू आहे त्याच्यामध्ये खूप कमी अंतर आहे. तर हा समोरचा जो भाग आहे या ठिकाणी ब्रिजचं काम पूर्ण झालं होतं. इथपासून तर इथपर्यंत जे आपण बघतोय पार्ट असतात ते जोडून हा ब्रिज तयार केला होता. हे जे ब्लॉक आहेत, हा जो ब्लॉक दिसतोय त्यालाच मध्ये क्रॅक जाऊन पूर्ण तारा बेण होऊन हा ब्रिज खाली आला आहे. म्हणजे कुठेतरी हे जे ब्लॉक बनवले गेले होते त्यांची स्ट्रेंथ काय होती, त्या स्ट्रेनमध्ये बनवले गेले होते का, त्याची क्वालिटी उच्च दर्जाची होती का, या सर्व गोष्टी, या सर्व प्रश्न निर्माण होतात. आणि आपण बघितलं तर पुढे हा 200 ते 300 मीटरचा जो भाग आहे, 200 ते 150 मीटरचा भाग हा ब्रिज म्हणून पूर्ण झाला आहे. ब्रिजच्या वरच्या बाजूचा भाग आहे. आपण इथे एक खुर्ची दिसते, त्यानंतर वरच्या बाजूला आपल्याला हे इथे त्यांचं इक्विपमेंट दिसतंय काम करण्याचं, कदाचित वेल्डिंग मशीन किंवा कटर वगैरे असू शकतो. तर वरच्या ठिकाणी काम चालायचं, त्या ठिकाणी वर्करसुद्धा बसायचे, त्यासाठी बघितलं तर एक खुर्ची वापरली जायची, त्यानंतर सर्व इक्विपमेंट आहे. सळई कटिंग वगैरे वरती चालायचे. त्यावेळेला जर एखाद्या वेळेला वरती जर एखादा वर्कर असता तर त्यालाही दुखापत झाली असती मोठ्या प्रमाणावरती, पण त्यावेळेला कोणीही नव्हतं, त्यामुळे जीव वाचलाय, दुखापत झालेली नाही आहे कोणाला. आणि बारकाईने बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की हे जे हुक आहे, हुक वगैरे ते सुद्धा पडल्यामुळे इथं तुटून गेले. त्यानंतर इथे लोड न झेपल्यामुळे जेव्हा कोलॅप्स झाला ब्रिज, त्यामुळे हे जे क्रेनचा भाग होता, सपोर्टचा भाग होता, तो सुद्धा पूर्ण इथं बेंड होऊन तुटलेला आपल्याला दिसतोय. हा जो इन्सिडेंट झाला त्यानंतर हे जो ब्रिज बांधतोय त्याच्या ब्रिज बांधण्याच्या कामावरती नक्कीच प्रश्न उपस्थित होतील. परशुराम घाटामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती रस्त्याला क्रॅक गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे मुंबई गोवा महामार्ग आहे तो कायम चर्चेत राहिला आहे. पहिला चर्चेत होता तो खूप मोठ्या प्रमाणावरती उशीर झाला, जवळजवळ 15 ते 20 वर्ष हा मुंबई गोवा महामार्ग बनतो आहे, आणि आता ही दुर्घटना